इथे गाडी कंटेनर पलटी झाला आहे, तिथे बस बंद आहे, इथे कंटेनर बंद आहे, यांची पण गाडी बंद आहे. पनवती दिवस आहे आज. परिवहन मंत्री माननीय सरनाईक साहेब बघा कसारा घाटातली अवस्था. इथे गाडी पलटी झालेली आहे. आमची गाडी वळण घेत असताना बंद पडलेली आहे. ठाणे शेगाव. आणि व्यवस्था हे सुरक्षा वाहतूक व्यवस्था अधिकारी साळुंखे साहेब व्यवस्थित करताना पूर्ण वाहतूक. सबस्क्राईब करायला विसरू नये. आपले मराठी, आपला अभिमान, आपला स्वाभिमान. ठाणे ते शेगाव या बसने प्रवास करताना कसारा घाटात वळणावर एक कंटेनर पलटी झालेला आणि त्याच वळणावर चढण असताना नेमकी आमची बस ठाणे ते शेगाव ही देखील बंद पडली. ही बस काय पुढे जात नव्हती आणि मागेसुद्धा एक बस काही थोडं अंतरावर बंद पडलेली होती. त्यामुळे फुल ट्रॉफिक लागणे होते आणि कंडक्टर ड्रायव्हर दोघांनी ट्राय करून देखील बस पुढे जात नव्हती. म्हणून सरते शेवटी बस थोडी मागे घ्यावी लागली. उतरा असल्यामुळे बस मागे येत होती रिव्हर्स गिअर घेऊन. मग बस तिथे थांबवण्यात आली आणि त्यानंतर मग ही बस थांबवण्यात आल्यानंतर पुन्हा 10-15 मिनटं असे बोलले गेले की बस जेव्हा थंड होईल, गरम झालेली थंड होईल, त्यानंतर पुन्हा चालू होईल, मग पुढचा प्रवास करू असे कंडक्टर ड्रायव्हर यांनी सांगितले गेलेले. आणि बस आम्ही ते कंटेनर जो पलटी आला समोर दिसतोय तिथे उभी होती, वरती जात नव्हती. म्हणून पुन्हा आम्ही मागे घेऊन जी वाहतूक होती ती सुरळीत केली की बाकीचे जे गाड्या त्या तरी निघून जातील. गाडी गरम ते गाडी पडेल ना पुढे. गाडी कसारा घाटात काल बरेचसे वाहने बंद पडलेली होती आणि काही मिनिटाच्या अंतरावरच, आणि त्यामुळे वाहतूक कोंडी बरीच लांबलचक रांग लागली होती वाहतूक कोंडीची. बहुतांशी गाड्या या घाटाच्या जे मधले रस्ते तिथनं वळवण्यात आल्या होत्या. हे पहा इथे नेमके कंटेनर बंद पलटी झालेल्या जागेवर आपली बस बंद पडल्यामुळे आपल्या बसमधील जे वाहक आहेत ते जे सिग्नल असते त्यामुळे दाखवला ते बाबा इथे गाडी बंद आहे, रस्ता बंद आहे. तो जो एक सिम्बॉल आहे तो नेऊन मागे लावतानाचा प्रयत्न करेल. तसे वाहतूक अधिकारी तिथे जे होते त्यांनी देखील ही वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाऊ नये म्हणून तिथे आपले खूप चांगले असे प्रयत्न करत होते. बसमध्ये प्रवाशांची इतर गाडीत सोय करण्यासाठी प्रयत्नशील असलेले वाहक दुसऱ्या गाडीत जागा घेतात आपल्याकडे. अरे जागा नाही त्याच्यात, उभं राहून जावं लागेल. बघा बोंबलं. चला या गाडीचे 12 वाजलेले आहेत. गेली गाडी. बघू तोपर्यंत थांबू. त्या बसमध्ये जागा नाही, सरळ बोलले जागा नाही, गेली बस. आपली गाडी झाली गरम. गाडी थंड होऊन जाऊन गेला आता. गाड्या हे मागे संभाळून उघडा. एक तर पहिलंच उशीर, त्यात गाडी अशी लेट. थांबा. गाडी बंद पडलेली आहे घाटात. ते एक गाडी पलटी झालेली आहे. इथे गाडी पलटी झालेली आहे.
आणि आमची गाडी वळण घेत असताना बंद पडलेली आहे. ठाणे शेगाव ही आमची गाडी. आम्ही लटकलो, ऑलरेडी लेट झालेलो, त्यात परत लटकलो. थांबेल का गाडी? थांबेल का? ती किती टाइम लागेल थंड व्हायला? थंड व्हायला किती टाइम लागेल? म्हणजे पक्का नाही. चला प्रयत्न तर करूया, आहे की नाही? कशी का गाडी? नाही आता काय तुम्हाला 15 मिनिटात मी जाऊन काय करू आतमध्ये? गाड्या चालतात का? गाडी एखादा रस्ता आहे ना. नाही नाही, इकडे थांबली. साहेब वाहतूक व्यवस्था एकदम व्यवस्थित करताना इकडे बघा, इथे कंटेनर मोठा पलटी झालेला आहे, ज्यामुळे छोटा रस्ता आहे, ज्या कारणामुळे मध्ये आमची गाडी बंद झाल्यानंतर बघा इथे देखील आता म्हणजे व्यवस्था केलेली की मागणं येणाऱ्या गाड्या एका साईडने जातील. आणि व्यवस्था हे सुरक्षा वाहतूक व्यवस्था अधिकारी साळुंखे साहेब व्यवस्थित करताना पूर्ण वाहतूक. कारण खूप कठीण परिस्थिती आली, एकाच वेळेस 2 गाड्या, एक तर ही बस महाराष्ट्र शासनाची चढणला आणि त्याच्याच पुढे कंटेनर पलटी झालेला, अशा एकंदरीत 2 गाड्या इथे बंद झालेल्या आहेत. अरे बाप रे बाप. तशा आम्ही नाशिकला पोहोचलो. सर ग्रेट. ही आमची विटाई बस. विटाई आम्हाला होती घाई, पण काय आमची घाई बेकार जाईल. हे बघा एक नंबर गावात. यूट्यूबला आहे का? हां कोणते? आपली मराठी. अरे यार, आपली मराठी ही आमची बस. हे आमच्या गाडीतले आमचे सहप्रवासी काका काहीतरी सांगते आपल्याला 2 शब्द. बोला काका. हां नमस्कार, मी लोहार ठाण्यात राहतो आणि मला आनंद आहे की नवीन मंत्रिमंडळात आमच्या ठाण्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि परिवहन मंत्री माननीय सरनाईक साहेब बघा कसारा घाटातली अवस्था. इकडे ट्रक कंटेनर पलटी झालेला आहे. पोलीस यंत्रणा जीव तोडून बरोबर ट्रॅफिक कंट्रोलिंगचं काम जीव तोडून करते. परंतु आता या एस.टी. बसेसची अवस्था अशी झालेली आहे, जुन्या बसेस जुन्या झालेल्या आहेत, घाट चढू शकत नाही. त्याच्यामुळे आपण एस.टी. महामंडळाकडे जो परिवहनचा आपल्याकडे चार्ज आहे, एस.टी. महामंडळाकडे जरा आपण लक्ष द्या आणि काहीतरी सुधारणा करा. अजून बस चालल्यात लाल, म्हणजे बघा बसची अवस्था बघा, अशा फोडलेल्या आहे. जोडलेल्या बसेस सर्व. पुढे बघा. हां भयंकर अवस्था. सॅल्यूट आहे बाबा, या लोकांना सॅल्यूट आहे. दीदीला फोन केला, ती बोलते की कबड्डी चालू आहे तिथे. मग आपल्या दुसरा कॅमेरा पण आहे. शेंडी लावलेलं. जय श्रीराम. काहीतरी बोलले ते पण बाईक गाडीतले. ही बघा, ही रावेर बस आहे, कल्याण रावेर बस. ही सुद्धा आता बंद पडलेली, ही थोडी शांत होऊन निघाली आणि आम्ही अजून बसलोय. हा चला मग सगळे उतरणार आहेत ना. आमच्या बॅग
जागा आहे ना बघा ही चोरी प्लेट फसलेली आहे गाडीत. बोजा आहे आमचा बोजा. अशा प्रकारे आम्ही पायी प्रवास सुरू केलेला आहे. आमची बस तिथे बंद झाले, इथे कंटेनर पलटी झाला आहे आणि पुढे जाऊन बस थांबलेली आहे. ए बाजूने बघ, बाजूने बघ, इकडून आहे, इकडून आहे. हे बघा इकडून आलो. अरे बापरे, इथे गाडी बंद आहे. इथे गाडी कंटेनर पलटी झाला आहे, तिथे बस बंद आहे, इथे कंटेनर बंद आहे, यांची पण गाडी बंद आहे. पनवती दिवस आहे आज. हो हो हो, ट्रेन चालले. क्या बात. बरोबर दे. इगतपुरी इगतपुरी बस थांबलेली. अरे बापरे, गजाज भरलेली आहे. नाशिक नाशिक.